शिवसेना शिंदे गटाला आम्ही कोणताही पाठिंबा दिलेला नाही. राज ठाकरे ऑन मतदान टक्केवारी. जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात आपण पाहिलंय. ऑन नेत्यांवर हमले. माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये असं म्हटलेलं, जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि आज तेच बघायला मिळते. ऑन वरळी व्हायरल पत्रक. अशा कोणत्याही प्रकारचं पत्रक मी काढलं नाहीये आणि काढणार पण नाही. ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ज्यांना विश्वास नसतो निवडून येण्याबद्दल, तेच असं काहीतरी करत असतात. यांनी काही फायदा होणार नाही. वरळीकर चूधने आहेत. असा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही. आवाहन काय करा, कारण गेल्या वेळेला लोकसभेला मतदान कमी झालं होतं, यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून काय आवाहन? लोकसभेला मतदान कमी झालं होतं, त्यामुळे यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना? मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं. तर मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं, त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत. साहेब, 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात. महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं मतदानाच्या आधी. हल्ले होताना अनिल देशमुखांवर हल्ला झाला, अपक्ष उमेदवारांवरती पण हल्ले झाले. तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा की जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील. ते बघायला मिळत नाही. साहेब, आपण अभी तिथे उभा आहे. महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत. आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान झालं. विनोद तावडेंच्या सोबत झाला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल विनोद तावडेंच्या सोबत माहिती आहे. भावनिक क्षण होता का अमितजींसाठी? आज तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मतदान करत होता. निश्चितच वेगळा दिवस होता तुमच्या. माझं मी खूप वेळा मतदान केलंय. अमितसाठी मुलासाठी मतदान, ठाकरेंसाठी मतदान केलं तुम्ही. चांगली गोष्ट आहे. तुमच्या नावाचं असं पत्र व्हायरल होत आहे आणि फेक पत्र असल्याचं कळतंय. मला नाही माहिती. तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढताना आम्हाला प्रश्न विचारता, माहित नाही मला. चला, शुभेच्छा. माईक जेव्हा टेबलावरती असत तेव्हा तुम्ही जे लपून जे येतं ना, तर ते खूप सेन्सिटिव्ह असतात ना. तोंडात का कोणतं आमच्या? सर, तुमचं एक नावाचं एक पत्र जे आहे ते व्हायरल होत आहे वरळीमध्ये. संदीप देशपांडे यांनी त्या विरोधात आता तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. आपण शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. मला अशा प्रकारचं कुठचंही पत्रक काढलेलं नाही मी, कळलं का? आणि असं काढणार पण नाही. मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ना, त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्र, कळलं का? ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच, पण मतं मिळण्याचा, तेच असल्या काहीतरी गोष्टी करत असतात. आणि ह्यांनी काही फायदा होणार नाही. वरळीकर सुज्ञ आहेत, त्यांना या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा त्या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही आहे. आम्ही आमची निवडणूक लढवतोय. मला असं वाटतं मतदारांनी देखील या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये. कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, पण ही गोष्ट खोटी आहे. ज्या पद्धतीनं अशा पद्धतीचे खेळ जे केले जात आहेत, म्हणजे अतिशय या संपूर्ण निवडणुकीमध्ये असे उंबळवाणे प्रकार बरेच बघायला मिळाले. भयंकर. मी हे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये खूप गोंधळ होतील आणि विचित्र गोष्टींचे वापर होतील, आणि त्याप्रमाणे ते होत आहे. कारण कोणालाच कुठच्या गोष्टींचा कोणाला अंदाज येत नाही आहे. म्हणजे ना
अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना ना आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कुठचंच. आणि असल्या प्रकारच्या गिमिक्स करून काय होणार नाही. आता मला असं वाटतं की ती वेळ निघून गेलेली आहे. त्यांनी जी काय सगळ्यांनी बाकीच्यांनी माती खायची ती मला असं वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये खाल्लेली आहे. लोक या गोष्टींच्या भुलतापणा बोलणार नाही. तर यांना पैशांचाही वापर खूप होतोय ज्या प्रकारच्या घडामोडी समोर येत आहे. पैशांचा वापर होतच होता. सध्या खूप उघडपणे होतोय. सध्या खूप उघडपणे होतोय. मतदार मोठ्या संख्येत येत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय या भागात अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येतात. तर ते मतांची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही नाही, वाढली पाहिजे. लोकांनी मतदान केलं पाहिजे. कळलं का? आणि ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. विनोद तावडेंचा कालचा विषय एक आहे. आपण आधी नाही, मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही. म्हणजे मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या, पण त्या बातम्यांमध्ये काही फारसं डिटेल्स नव्हते. कारण कोणतरी काहीतरी बोलत होतं, कोणतरी अजून काहीतरी बोलत होतं. त्यात फार डिटेल नव्हत्या. ते डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेन मी. आता काय बोलता नाही येणार. सर, गेल्या 72 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात, गाड्या फोडल्या जात आहेत. अशा पद्धतीची सध्या परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येते. काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा, आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर आज कोणी या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही. आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आताच्या निवडणुकीत कुठे आहे, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता, असे जर समजा ह्या सगळ्या गोष्टी दलबदलू प्रकार व्हायला लागले, तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणकोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षांकडनं तो होणारच आहे ना. ती गोष्ट होणारच आहे. पण राजकीय गँगवॉर म्हणू शकतो आपल्याला. राजकीय गँगवॉर होतोय. गँगवर नाही, हा गँगवर बरेच दिवस चालतो. राजकीय. पण मुद्द्यांवर कोणच बोलत नाही. आपण एक ब्लूप्रिंट समोर आणली असते की नाही, काय होतंय, प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फुटेज तुमचं मुद्द्यांचंच असतं. तर त्याच्यामुळे आपण तरी काय करणार. ठीक आहे. थँक्यू.